बायकाले राहतेच कोणते कामं हिचे कानं फुगन तिचे कामं कानं फुगन तिचे कामं कानं फुगन न बायकाले नसते अंगार लावायची काम असते कोणाच्या घरात म्हणून तुला म्हणतो का बायकापाशी नको बसत जाऊन तू बी त्यातली जरा जरा शिकून राहिली. नाही का माणसाजवळ जाऊन बसत जाऊ, बायकाजवळ नाही बसत जाऊ. बाईची जात बाई जवळ जाऊन बसन ना, माणसाजवळ जाऊन बसन काय? तुम्ही जाऊन बसता काय बायाजवळ? बायकाले टेन्शन नाही राहत म्हणजे कोणतं बायाला टेन्शन नाही राहत. अहो नवऱ्याला टेन्शन राहते तेवढं त्याच्या दुसऱ्या दुप्पटीनं बायकाला टेन्शन राहत असते म्हटलं. अव तर नवऱ्यात टेन्शन येते म्हणून नवरा दारू पिते ना. हो काय? मग आम्हा बायकाले टेन्शन आलं म्हणजे आम्ही काय प्यावं? आम्ही जर दारू पेलो ना असं एका चुटकीत म्हटलं नवऱ्याला हाकलपट्टी करल. आम्ही जर दारू प्यायला लागलो तर आम्ही बायका. नवरा एवढं बायकोला टेन्शन नसते, नवऱ्याला लय टेन्शन असते. हो काय? बाहेरचं टेन्शन, घराचं टेन्शन, बाजूवाल्याचं टेन्शन, पैशाचं टेन्शन. एक पोरगी जात म्हटलं, एक बाईची जात लग्न झाल्यावर तिच्या आई बाबाचं घर सोडून येते परक्या घरी आणि कोणावर ह्या एका नवऱ्यावर, आपल्या नवऱ्यावर विश्वास करते दुनियाभराचा. परक्या घरी येते, परक्या घराले आपलं स्वतःचं घरासारखं मंदिरासारखं घर बनवते, लेकरं करते, लेकरं देते त्याईले. असंच होते का फुकट? लेकरं तर देव देते, लेकरं काय देव देत नाही काय लेकरं? तुम्ही काय करता मग तिथे बोलायला काय लावून राहिले आता? देव देते लेकरं तर तुम्ही काय करत असता? जराशी कामं केली का थकते, जराशी काम केली का चालले तिथं बसले. नाही तर काय, बस तुमच्यासारखा माणूस असला ना. हे असे बायका राहते ना अशा, नवऱ्याला टेन्शन देते म्हणून नवरे दारू पिते. बंद कर बरं.